मल्हार वर्सोवा म्हणजेच मुंबईचा हा संघ देखील पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडी, एका बाजूला नवी मुंबई असा सामना देखील पाहायला मिळते. बघा, आयोजन कमिटीच्या वतीने निर्णय देण्यात आला की मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे या सुरुवातीच्या 3 मॅचेस आहेत ज्यामध्ये तुम्ही क्वालिफाय राऊंडपर्यंत जो सामने खेळतात ना त्या सामन्यापर्यंतच जो मॅन ऑफ द सिरीजसाठी पारितोषिक येतील त्या पारितोषिकासाठी फक्त या 3 मॅचचं काउंट केलं जाईल. त्यानंतरच्या मॅच म्हणजे सेमीफायनल फायनलचा सामना हा काउंट केला जाणार नाही मॅन ऑफ द सिरीजसाठी. याची नोंद देखील घ्या. त्यामुळेच ह्या गोष्टी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक मोटर बाईक आहे, हिरोची बाईक, ती कुणाच्या नावावर लागेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा म्हणजेच लोकनेते चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा पहिल्यांदाच या मैदानामध्ये सरसोळीच्या भूमीवर या मैदानामध्ये फ्लड लाईटसह ही स्पर्धा रंगली जाते. आणि चला, भावेश पवार, भरपूर वेळ आपण वाया घालवलाय ऑलरेडी, कारण की हा सामना संपूर्ण 20 मिनिटं कंप्लीट झाले. त्यामुळे सूचना असेल की आज आपल्याला 10 मॅच कव्हर करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना विशाल भोईर आणि भावेश रामनाथ नाईक फलंदाजीसाठी पाहायला मिळते. कमी कालावधीमध्ये ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय, अनेक स्पर्धा, ग्रामीण स्पर्धा असेल, व्यावसायिक खुल्या गटातील स्पर्धा असेल, या स्पर्धा अगदी गाजवत असताना दिसतंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्या खेळाडूचा, ज्या गोलंदाजाचा, फलंदाजाचा नेहमीच उल्लेख केला जातो आणि फॅन फॉलोइंग मध्ये ज्या खेळाडूला भरपूर पसंती केली जाते तो खेळाडू म्हणजेच A1 पवन केणे. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना गुरसई बी कडून षटक क्रमांक पहिलं पवन खेणे. यष्ट्यांच्या मागे प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार पाहायला मिळते. फ्लाय स्टिप सैनात आहे, थर्ड मान आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट फाईंड लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. डीपमध्ये जर पाहिलं तर एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक मिड विकेट रिजनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. गोरसई वर्सेस धारावे असा सामना पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि जाऊया मॅचच्या दिशेने. अंपायरचा सिग्नल, लेट्स प्ले. आणि पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. डगआउट धारावेच्या टीम कडून टाळ्याचा गजर होतोय. श्री गणेश झालाय. पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर काढल्या होत्या. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे पवन खेणे. यावेळेस बॅटची एज थर्ड मॅन रिजन मध्ये अगदी असं वाटलं होतं की हा बॉल कॅरी होईल, पण बॉल बाउन्स झाला. सिंगल मिळते. भावेश नाईकने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर पहिल्या एक चेंडूचा खेळ संपलाय. थोडीशी चर्चा, थोडीशी बातचीत केली जाते. पवन खेणे, भावेश पवार अनेक स्पर्धा गाजवल्यात. चला, पहिला बॉल कंप्लीट झालाय. दुसरा बॉल गोलंदाज तयार होत असताना विशाल भोईर सेकंडवर पाहायला मिळते. इथे देखील बॅटची एज, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला केली जाते. ऑफ स्टंपवर मारा टेवला गेला, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. ही खासियत आहे A1 पवन खेणेची. गोलंदाजी करत असताना फारसा वेग नाहीये, पण या गोलंदाजाकडे भरपूर टर्न आहे, बाउन्स आहे, रिदम आहे, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे. त्यामुळेच हा गोलंदाज नेहमीच प्रभावित करणारी गोलंदाजी करतोय आणि या मॅच मध्ये देखील तेच करताना दिसतोय. कोलबटपाचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. अलॉंग द कार्पेट एक धाव मिळते. संयमाचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. शांत ठेवलं गेलंय. A1 पवन खेणे गोलंदाजी करत असताना पहिला बॉल व्हाईट बॉल. दुसऱ्या बॉलवर अगदी सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल आली. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 धावा. स्विच हिटचा फटका लाजबाब फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे.
भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पाहिलं जाईल, स्वतःला स्विच केलं होतं आणि फेकून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. भावेश नाईकचा पहिला वार. 4 धावा. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही मॅच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचा मनोरंजन करणारे असेल. थर्ड अंपायर कडे रेफर केला जातोय. कशासाठी? षटकार आहे की चौकार आहे हे पाहण्यासाठी अंपायर. चला, थर्ड अंपायर कडे मागणी केली जाते की बाउंड्री लगत हा चेंडू गेलाय, हा षटकार आहे की चौकार आहे याची पाहणी करत असताना tenniscricket.in च्या माध्यमातून स्विच हिटचा फटका पाहायला मिळते भावेश नाईकच्या बॅटमधून. 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय अगदी थर्ड मॅन रीजन मध्ये. खूप चांगलं पावित्र्य आणि खूप चांगलं अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना भावेश नाईक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 8 धावा दाखल करायला लागलेत. 5 बॉलचा केस संपलाय. आतापर्यंत ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते, अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण करावं लागतं. इनसाइड आउट, फटका कव्हर रीजन मध्ये, गॅप मध्ये आहे. चेंडू होतोय फरार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल टीम वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची. काय स्ट्रोक पाहायला मिळते. इनसाइड आउट खेळलाय. गॅप मध्ये स्ट्रोक, कव्हर रीजन मध्ये. विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावानं 12 धावा, बिनगडी बाद. ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना नुकतीच ISPL ही स्पर्धा देखील खेळताना दिसला. अनेक ग्रामीण क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेट खेळत असताना भरपूर चांगली कामगिरी राहिली. नुकतीच इंदोरची स्पर्धा, त्या इंदोरच्या स्पर्धेमध्ये BMW ची स्पोर्ट्स बाईक आपल्या नावी केले. नुकतीच जर पाहिली तरी गोवाची स्पर्धा देखील बेटकर ट्रॉफी गोवा ही चॅम्पियन मध्ये झाला आणि प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील आपल्या नावी केली. ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये देखील बेस्ट बॉलरचे एक बाईक पटकवली. पहिलाच बॉल फेकलाय. तू भावेश पवार असील, मी भावेश नाईक आहे, हे माझं गाव आहे, मी आहे इथला जयकांत शिकरे. फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कोण आहे पेक्षा समोर आपण काय करू शकतो हे दाखवणारा षटकार. फुल टॉस बॉल अगदी सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता. खूप चांगला थ्रो पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. भावेश पवारच्या अगेन्स्ट काय स्ट्रोक लगावला होता, लाजबाब स्ट्रोक. मागचा स्ट्रोक आपण जर पाहिला तर ज्या पद्धतीने मिड विकेट रीजन मध्ये फेकला होता, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक, पुलचा फटका. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इथे देखील आगळा वेगळा स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळला गेला. मिड विकेट रीजन मधून चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषी पलीकडे. विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बार, चौकार. कदवान खेळाडू आहे. नेहमीच सलामीवीर म्हणून या खेळाडूची तितकीच धमक पाहायला मिळते. स्वभावाने शांत आहे पण बॅटिंगमध्ये आक्रमण खेळाडू पाहायला मिळतोय. खुलवटपाचा चेंडू खोदून काढलाय. मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जातोय.
खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटरचं वैशिष्ट्य आहे की षटकार चौकार येतात, पण त्याबरोबर सिंगल डबलचा खेळ देखील सुरू आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते ही रणनीती, आणि त्यामुळेच मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला मातबर टीम मानली जाते. हे वैशिष्ट्य या टीमचं देखील आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राय केलाय, फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे. पवन खेणे येईल त्याच्या आवाक्याबाहेर, चेंडू अडवला जातोय. खूप चांगली फिल्डिंग, 2 धावा कंप्लीट होत असताना काय फिल्डिंग, काय एफर्ट्स. A1 पवन खेणे, ठाळ्यांचा गजर होतोय, सगळ्यांचं लक्ष वेधलंय. 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधामध्ये पैसा वसूल सामना. धारावे वर्सेस गोरसईब हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 26 धावा. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅपमध्ये इनफिल्डच्या वरून पवन खेणे येईल त्याच्या आवाक्याबाहेर, चेंडू होतोय फरार. 2 ओव्हरचा केस संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12, आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत भावेश पवारने खर्च केले तब्बल 18 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा बिनगडी बाद. भावेश पवार एक्सपेन्सिव्ह ठरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा भावेश पवारने खर्च केलं. आणि बॅटिंग करत असताना भावेश नाईकच्या 7 बॉलमध्ये 19 धावा आणि 5 बॉलमध्ये विशाल भोईर साथ देतोय 10 या आकड्यावर. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी वर्सेस अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब संघ मैदानामध्ये खेळतोय. भिवंडी वर्सेस नवी मुंबईचा कडा मुकाबला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना कपिल केणे, गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना ज्याप्रमाणे पवन केणे असेल किंवा भावेश पवार असेल, या गोलंदाजाच्या तोफखान्यामध्ये एक नाव देखील नेहमीच घेतलं जातं, ते म्हणजेच कपिल केणे. भरपूर चांगलं योगदान राहिलंय कपिल केणेचं गोलंदाजीमध्ये. एक लीडिंग गोलंदाज मानला जातोय. षटक क्रमांक 3. बॅकफुटला येऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा मनसुबा होता, पण तो फसलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. 3ऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. चांगली सुरुवात राहिली आहे. वेल बिगिन जाबडन असं म्हटलं जातं, ज्याची सुरुवात चांगली, शेवट देखील चांगला होतो. स्विचेटचा फटका टायमिंग होऊ शकला नाही आहे. बॅकवर्ड पॉईंट रेझरमध्ये सिंगल मिळते. कपिल केणेने ज्या ज्या वेळेस गोलंदाजी केली त्या त्या वेळेस किफायती गोलंदाजी केली. गोलंदाज ज्या वेळेस धावांचा वेग वाढतो, धावांचा वेग कमी करण्याचं काम कपिल केणेवर असतं, आणि नेहमीच ते कामासाठी तो जाणला जातोय. एक लीडिंग गोलंदाज, भरपूर वर्ष आपल्या गोलंदाजीच्या तोफखान्यातील एक प्रमुख गोलंदाज आणि प्रमुख अस्त्र म्हणून जाणलं जातं. TDPL स्पर्धा असेल किंवा अनेक ग्रामीणच्या स्पर्धा असेल, यामध्ये कपिल केणेचा कन्सिस्टंटली परफॉर्मन्स राहिला. चांगली गोलंदाजी. स्लॉक करण्याचा प्रयत्न फसलाय, आणि बॉल आणि बॅटचा कुठलाही कनेक्शन नाही आहे. स्वतःला बेंड केलं होतं भावेश नाईकने. पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवर उसळी घेणारा चेंडू आहे, बाहेर निघाला बॉल, अँगलने कोन बनवला. डॉट बॉलची सांगता होते. चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक लगवलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय सूरज खेणेच्या माध्यमातून, आणि विकेटचं होते पतन. फलंदाज बाद होत असताना भावेश नाईकच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. फलंदाज भावेश नाईक बॅक टू द डगआउट. संघाचं हे टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. कपिल खेणे कमबॅक करत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर डॉट, चौथ्या बॉलवर काय घडलं तर भावेश नाईकची विकेट फार इम्पॉर्टंट होती, घातक ठरत होता. भावेश नाईक त्याला परत पाठवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज नाव आहे धीरज अभिमन्यू भोईर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या खेळाडूने देखील जेव्हापासून धारावे गावामध्ये धारावे टीममध्ये एंट्री घेतली त्यापासून कधीच याने मागे वळून पाहिलं नाही. भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटचा अव्वल दर्जेचा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटपासून सुरुवात आणि बघता बघता व्यावसायिक क्रिकेटमध्ये ISPL ही स्पर्धा देखील गाजवत असताना दिसला धीरज भोईर.
शफल होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी सुरू आहे. दोन प्रमुख गोलंदाज म्हणजेच पवन केणे एक्सपेन्सिव्ह ठरला, 12 धावा खर्च केल्यात. भावेश पवारने 18 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये कपिल केणे या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी होतोय. शेवटचा बॉल, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना धीरज भोईला परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. कपिल केणेची गोलंदाजीची जादू, ही गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद करण्यामध्ये कपिल केणे यशस्वी झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 वर 2 गडी बाद. टीम वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे. तर म्हणेन कपिल केणेने ज्या पद्धतीने मागचं षटक हाताळलं होतं, धावांचा वेग वाढत होता, धावा खोऱ्याने जात होत्या, त्या धावांना स्पीड ब्रेकरचं काम करण्याचं काम केलंय कपिल केणेने. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर या टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणजेच भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी. आज जर पाहिलं तर भरपूर स्पर्धा गाजवलीत. नुकतीच झालेली ग्रामीण बिग बॅश धमाका ही स्पर्धा देखील त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता. आणि उत्कृष्ट गोलंदाजाची जी बाईक आहे ना ते आपल्या नावी केली होती भावेश पवारने. नवीन बॅटर मिस्टर सचिन हिराजी नाईक फलंदाजीसाठी आलाय. खूप चांगला बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळते. हे वेगाचं उत्तर नव्हतं विशाल भोईरकडे. खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये अगदी टर्न करण्याचा प्रयत्न केलेला होता भावेश पवारने, पण या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजी हाताळत असताना स्विच हिटचा फटका, बॅटची एज लागतोय, चेंडू जातोय फ्लाय स्लीपमध्ये, सिंगल मिळते. ज्या धावा वेगाने वाढत होत्या त्या धावांमध्ये ब्रेक लावण्याचं काम केलं जात आहे आणि ज्या धावा वेगाने वाढत होत्या तिकडे धावांसाठी झगडावं लागते आता मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. हेच आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलतं ते नाव आहे त्याचं क्रिकेट. टीमची धावसंख्या 32. कोलबटापाचा चेंडू, खूप चांगला बॉल. सचिन नाईक सामना करत असताना सचिन हिराजी नाईक. पुन्हा एकदा स्विच हिट आणि फटका देखील फसलाय. खूप चांगली गोलंदाजी, काय कमबॅक केले, काय वापसी केली आहे. अनेक स्पर्धा खेळत असताना, अनेक स्पर्धेचा अनुभव असताना भावेश पवार या अनुभवाचा वापर करतोय या ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक, चांगली वापसी. फुल टॉस बॉलला फेकलाय, दिशा दिली मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय विशाल, काय षटकार, चेंडू सीमा दिशा पार, 6 धावा. अगदी बाजूला उभं राहायचंय. षटकार आलाय. अकोटप्पाचा बॉल स्क्वेअर कट केला जातोय, टायमिंग होऊ शकलं नाही, सिंगल मिळते. ओव्हर आपण बघू शकलो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, गरज नसताना ही धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना विशाल भोईर जो सेट झाला होता त्याला धावचीतच्या स्वरूपात परतावं लागलं. अपघात झालाय आणि विशाल भोईरच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागत असताना सचिन नाईकचा कॉल येथे खराब होता आणि तयार नव्हता विशाल भोईर. परतावा लागेल आपल्या टीमसाठी. 19 धावांचं योगदान करून विशाल भोईर परतलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 वर 3 गडी बाद. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे टीमची सध्याची स्थिती आहे. लोकनेते चषक 2026. आज आशाताई भोसले यांचं निधन झालं. खऱ्या अर्थानं एक सूर हरपला असं म्हणता येईल, कारण की आमच्या काळामध्ये ज्या आवाजांची सुरुवात व्हायची, सकाळ व्हायची, ज्या आवाजाने आमचं सकाळ व्हायचं त्याच आवाज आतापर्यंत जर पाहिला तर कुठेतरी शमलाय. आणि आज आशाताई भोसले आपल्याकडून निघून गेल्यात. त्यांना देखील या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीने देऊया भावपूर्ण श्रद्धांजली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच होते. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला टीम अरविंद दादा ठाकूर 11
जय बजरंग गोरसई ब त्यांच्या विरोधामध्ये वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीम मैदानामध्ये खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या. काय फलंदाजी पाहायला मिळाली होती. भावेश आणि विशाल खूप चांगल्या रिदममध्ये होते. भावेश बाद झाला, कपिल केणे गोलंदाजीसाठी आला आणि कपिल केणेने देखील फक्त 1 धाव खर्च केलीत. आणि मागच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर भावेश पवारने 9 धावा खर्च केलेत आणि धावचेच्या स्वरूपात विशाल भोईर बाद झाला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे वर्सेस भूमी 11 बोनकोडे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि सूरज केणे गोलंदाजी ट्रॅकवर. पॅटची एज, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार आहे, चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या नावाने धारावे गावाच्या क्रिकेटमध्ये एक वेगळा वलय आणलं. या नावाने खऱ्या अर्थानं धारावे क्रिकेटला जिवंत करण्याचं काम केलंय. ते नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑफस्टंबर मारा ठेवला जातोय, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. वेगवान चेंडू हाताळला गेलं. वेगाला महत्त्व नसतं, वेगाने कुठल्या दिशेने जातोय याला महत्त्वाचं. म्हणूनच असं म्हटलं जातं की तुमची दिशा नीट नसेल तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. हा सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन ठेपलाय. अकोटपाचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची एज लागतोय, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना सिद्धेश मात्रेचा विचार केला तर सुरुवातीचा काळ जर पाहिला तर विशाल भोईर बरोबर ॲज अ सलामीवीर म्हणून बॅटिंगसाठी तो यायचा आणि मीच पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे आणि बाउन्स होतोय, अडवला जातोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली आहे. शेवटची अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल साखळी बाकी. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर फायटिंग स्कोर उभा केला जाईल. 45 वर म्हणजेच 50-55 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. चेंज ऑफ पेसला रीड केलाय, फेकलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, मस्तकावर दस्तक देत असताना कॅप्टनच्या बॅट मधून येतोय प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकार आला. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. बॅटची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना चोपन्न धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सूरज केडे गोलंदाजी ट्रॅकवर 5 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्यात. सिद्धेश मात्रे स्ट्रायकेंडवर पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर देखील स्ट्रोक लगवलाय, डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल. फलंदाज बाद होत असताना अशा तऱ्हेने 56 धावा धावफलकावर लागलेत. 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीमने अगेन्स्ट अरविंद दादा ठाकूर 11 गोरिसई ब संघासमोर. बघूया या 57 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. चला नेक्स्ट मॅच विरांश 11 तुर्भे वर्सेस भूमी 11 बोनखोडे. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लगेचच टॉससाठी या. चला आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहणार आहोत. पवन केने पहिलं ओव्हर हाताळली, 12 धावा खर्च केल्यात. 1 डॉट बॉल हाताळला. भावेश पवारने 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतरच्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. 2 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि कपिल केनेचं कौतुक करावं लागेल. 1 ओव्हर 1 रन्स 2 विकेट प्राप्त केलेत आणि 5 डॉट बॉल पाहायला मिळाले. सूरज केनेने शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्यात. 56 धावा धावफलकावर लागलेत. 57चं टार्गेट आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो, याला आवाज द्या जरा. हॅलो 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 चेक. डीजे याला आवाज दे ना. हॅलो हॅलो. चला वियांश
11 बोनकोडे वर्सेस सी आर पाटील फाउंडेशन तुर्बे. सर मी अजून एक करेक्शन करतोय. विरांश 11 तुर्भे वर्सेस भूमी 11 बोनकोडे असा सामना असेल. नेक्स्ट मॅच. ओके. भूमी 11 बोनकोडे वर्सेस विरांश 11 तुर्बे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉससाठी या प्लीज, कारण की आपण पहिल्या दिवसापासूनच येथे इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेतोय. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. आपण पाहत आहात लोकनेते ट्रॉफी 2026. आदरणीय लोकनेते श्रीमान गणेशजी नाईक साहेब यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा येथे आयोजित केली. कुशल 11 जय गणेश सारसोले या संघाने या स्पर्धेची पूर्ण जबाबदारी आपल्या मजबूत खांद्यावर घेतले, त्याबद्दल त्यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हेमंत सी आर पाटील फाउंडेशन तुर्बेचे कॅप्टन हेमंत पाटील या जरा प्लीज हेमंत लवकर लवकर करा, कारण की सामना चालू आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेतोय. सन्माननीय सारसोले गावचे श्रेष्ठ समाजसेवक यशवंत तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस येथे केला जातोय. चला, दोन्ही संघांना टॉससाठी आणि मॅचसाठी शुभेच्छा. टॉस बघून घ्या हेमंत, टॉस बघा. लोकनेते चषक कॉल आहे आणि सूरज दादा हेमंत आपण टॉस जिंकलाय, काय करणार? सर थोडा डिसिजन पेंडिंग ठेवून टीम मीटिंग करून आम्ही डिसिजन लगेच हे करू सुपर. हेमंत, बराच कालावधीनंतर असं पाहिलं जात आहे की नवी मुंबईमध्ये ही प्रकाश झोतातली स्पर्धा खेळली जाते आणि तीही गणेश नाईक साहेबांच्या गौरवार्थ. काय वाटतं या स्पर्धेबद्दल, काय सांगाल? नक्कीच डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या पाहिजे. डेमध्ये ऊन असल्यामुळे काही प्लेअर आजारी देखील पडतात. अशा स्पर्धा झाल्यावर खेळायला देखील मजा येते. आणि काय असेल स्टारकास्ट आज भूषण पाटील खेळतोय का नवी मुंबईचा कोहिनूर? सर्व स्टारकास्ट आम्ही म्हणजे मिळून खेळूया. ओके, ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय सी आर फाउंडेशन तुर्बे या संघाच्या कॅप्टनने आणि त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलाय. आमच्याबरोबर बोनकोडे संघाचा कॅप्टन आहे. त्याला आता इथे डिसिजन पेंडिंग आहे. मी त्यांना देखील विचारेन प्रश्न की आदरणीय गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा आज आपण खेळताय, कसं काय वाटतंय? नवी मुंबईमध्ये अगदी बऱ्याच वेळेनंतर ही डे नाईट स्वरूपाची स्पर्धा पार पडते आणि त्याला जवळजवळ 4 लाख रुपयाचं पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात आले. काय सांगाल स्पर्धेबद्दल? सर्वात आधी तर मी आयोजकांचा धन्यवाद मानेल की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. आणि बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये बाईक कमीच असतात सिरीजसाठी, तरी एक चांगली संकल्पना आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून बाईक्स नवी मुंबईमध्ये प्रत्येक टुर्नामेंटला असतील याची आशा बाळगतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो. दादांची स्पर्धा म्हणाली, साहेबांची स्पर्धा म्हणाली तर मोठीच असते नेहमी, तर मजा येईल खेळायला. माजिद बलूच आणि सर्वच खेळाडू आज खेळत आहेत का? हा, आज सर्व प्लेयर येणार आहेत, तर आज सर्वच खेळतील. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. तर टॉस झाला आहे आणि सी आर पाटील फाउंडेशनचे कॅप्टन हेमंत पाटील यांनी टॉस जिंकला आणि डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स विघ्नेश मडवी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच रुडी. जॉकी प्रदीप विचारे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लोकनेते चषक ही स्पर्धा आज सगळ्यांच्याच मन जिंकण्याचं काम करतोय आणि आज मेगा फायनल डे आहे, शेवटचा दिवस आहे, शेवटची रजनी आहे आणि पहिलाच अगदी धमाका पाहायला मिळतोय, म्हणजेच गोरसी बी वर्सेस धारावे टीम असा सामना खेळताना दिसतोय. पहिला डाव झाला वाशी इंडियन्स. चेक. सन्माननीय स्वप्नील शेठ नाईक जर येथे उपस्थित असतील तर त्यांना नम्रतेची विनंती की त्यांनी व्यासपीठावरती यावं प्लीज. NMPLचे सर्व ज्यांनी NMPLची जबाबदारी कित्येक वर्ष आपल्या मजबूत खांद्यावरती उचलली ते आमचे स्वप्नील शेठ नाईक जर येथे उपस्थित असतील तर सन्मानपूर्वक त्यांनी व्यासपीठावरती यावं प्लीज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना
सूरज केणे आणि संदेश केणे अशी जोडी पाहायला मिळते. गेट समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती केली जाते की कृपया आपण गेट समोर उभं राहू नका. ही सूचना तुम्हाला वारंवार दिली जाते, त्यामुळेच ही सूचना शेवटची असेल. सगळ्याच प्रेक्षकांना विनंती केली जाते, तुम्हाला जागा नसेल तर मंचावर भरपूर जागा आहे, तुम्ही येऊन स्थानपन्न होऊ शकता. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना कालच्या दिवसात कालच्या रजनीमध्ये पेंटची स्पर्धा धारावी टीमने जिंकली आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. मिस्टर 360, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर फ्लेक्झिबल धीरज अभिमन्यू भोईर. पहिला बॉल रिदम मध्ये कुठेतरी अडथळा येतोय. पहिला बॉल डेड बॉल घोषित केला जातोय. 57 धावा, हे टार्गेट देखील मोठं आहे. या टीमकडे चांगली गोलंदाजी आहे. आज विकी भोईर अवेलेबल नाही आहे, त्यामुळेच एक अतिरिक्त गोलंदाजाची कमतरता जाणवेल. पण धीरज भोईर आणि सचिन नाईकचे 2 षटक हे फार महत्त्वाचे असतील. पहिला बॉल अडवा बॅटने, बॅटची एज कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर काय घडलंय? पहिल्याच बॉलवर संदेश केळेला परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद होते 0वर. टीम अरविंद दादा ठाकूर गोरसई ब संघाचा 1 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात. ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू, नाव आहे A1 पवन केणे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनेकांच्या नजरा या मॅचकडे लागलेत. लाजबाब सामना. सगळेच प्रेक्षक आज ऑनलाईन देखील आमचे अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. गोरसई ब संघ, धारावी संघ ज्या वेळेस मैदानाच्या मध्ये खेळतो ना त्या वेळेस प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि दर्दिश प्रेक्षक आज या सारसोळीच्या भूमीवर येत असताना A1 पवन केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ही बॅटल, हे कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल, जिकडे धीरज अभिमन्यू भोईर आणि त्याच्या समेत समोर असेल A1 पवन केणे. सगळ्यांच्याच नजरा या मॅचकडे आहे. A1 पवन केणे या खेळाडूची चर्चा आहे. या खेळाडूला भरपूर पसंती केली जाते. पहिला बॉलचा सामना करत असताना पहिला बॉल पुन्हा एकदा काय घडलंय? लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट, 2 धक्के देत असताना धीरज अभिमन्यू भोईरने कमाल केली आहे. कालची पेंटची स्पर्धा गाजवली. आज नवी मुंबईमध्ये येऊन आपले दादागिरी पेश करत असताना A1 पवन 0वर बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय. 0 या आकड्यावर टीम गोरसई संघ 2 गडी बाद 0 धावा. लाजबाब गोलंदाजी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय, बाउन्स झाला, बॅटची एज आणि विकेटचं पतन. तू अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर, मैं तो एक समंदर हूं, मेरी गहराई नापने की कोशिश मत कर. धीरज भोईर यासाठी जाणला जातोय, यासाठी ओळखला जातोय. आता हे दाखवत असताना आपल्या खेळाचा ठसा. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. पवन केणे त्याचबरोबर संदेश केणे हे 2 विकेट प्राप्त होत असताना ऑन हॅट्रिक संदेश आणि पवनला बाद केले आहे. खूप चांगली गोलंदाजी. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ पाहायला मिळते. मेघराज यावेळेस कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षण खराब केलं पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट करत असताना मेघराज फलंदाजीसाठी आलाय. मेघराज केणे, पवन केणे हे 2 बंधू आहेत. अगदी मेघराज भगवान केणे म्हणून ओळखला जातोय. A1 पवन केणेचा बंधू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर 2 धावा करतोय. 2 धावाने आपलं खातं उघडलंय, टीमचं खातं उघडलंय. इथे देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत असताना लॉंग ऑन फाईन लेग या रिजन मध्ये स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता होते. धीरज भोईरने कमाल केली. काय गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी. आजही मला आठवते की धारावीच्या भूमीवर उस्मान पटेलच्या अगेन्स्ट 6 बॉल मेडन टाकण्याचा कारनामा याच धीरज भोईरने केला होता. ते स्तरार गोलंदाज आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटचा हा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे धीरज अभिमन्यू भोईर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा प्ले एन मिस. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह इम्पॅक्टफुल गोलंदाजी करत असताना सुपर बॉलिंग, लाजबाब गोलंदाजी.
असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट अशक्य नसतं, ती शक्य करण्याची धमक तुमच्याकडे पाहिजे. ही धमक ही चमक या खेळाडूकडे आहे. धीरज अभिमन्यू भोईर हा गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. सटिक लाईन अँड लेंथ. शेवटचा बॉल. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जाईल सीमा लगत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. रिले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना थ्रो खराब आहे. खराब क्रिकेट. एक होती तिकडे 2 झाल्या. 2 होत्या तिकडे तब्बल आल्या. तब्बल अंपायर धावा किती येतील अंपायर इशारा करतील. दोन्ही अंपायर एकत्र येत असताना 6 धावा होतील की 7 धावा होतील याची चर्चा केली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. 7 धावा. स्ट्रोक लगावला गेला होता. ऑन दी अप खेळला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये भावेश नाईकने चेंडू अडवला होता. रिले क्षेत्ररक्षण केलं होतं पण फिल्डर तयार नव्हता. फेकी केली गेली होती. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि फेकी करत असताना धीरजने नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो केला. स्ट्राईक एंडवर पण तिथे बॅकअप नव्हतं. खराब क्रिकेट. पहिल्या 2 जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा होत्या आणि षटक क्रमांक संपलं गेलंय. पहिलं 7 धावा आल्या म्हणजेच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 2 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. 57 धावांचा पाठला करत असताना आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही 48 धावा करायचे आहेत. मॅच ऑन, चेज इज ऑन. ऐकूया एक मधून. अलंकार तांडेल यांचं येथे शुभ आगमन झालंय. एक जबरदस्त क्रिकेटचा खेळाडू. करावे गावची ही आणबाण शान आहे क्रिकेटची. आणि सारसोले गावचे सन्माननीय श्रीमान सुनीलजी पाटील साहेब यांचं देखील येथे शुभ आगमन झालंय. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं पुनश्च एकदा स्वागत. थँक्यू. अलंकार ताटेल तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे. मॅक्सवेल. सचिन नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. चेंडू जातोय अगदी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सूरजने इंटरेस्ट दाखवला तर काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मेघराजला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना खराब कॉलिंग होतं. धाव घेण्याचा प्रयत्न इंटरेस्ट दाखवला होता सूरज केणेने पण धावचीच्या स्वरूपात मेघराज केणेला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय 3रा. फलंदाज बाद होतोय. सारसोले गावचे नाकवा श्रीमान देवीदासजी मडवी साहेब यांचं येथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय संतोषजी तांडेल साहेब सारसोले गावचे भूमिपुत्र यांचं देखील येथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. 10 धावा 3 गडी बाद. अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब संघ 57 धावांचा पाठला करत असताना अडचणीमध्ये आहे. संकटामध्ये आहे. सूरज केणे स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर राहुल केणे पाहायला मिळतोय. सचिन नाईक. स्विच हिटचा फटका. वा भाई वा. काय स्ट्रोक. अफलातून स्ट्रोक. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. सूरज केणेच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिला जाईल. अगदी स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक लगावला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. 16 ऑन अ स्कोर बोर्ड. 2 गोलंदाज प्रमुख आहेत पण 2 गोलंदाजाची कमतरता नक्कीच जाणवेल धारावी टीमला कारण की आज विकी बोईर नाहीये. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. अगदी फ्लिक केला जातोय. सिंगल सेन्सिबल क्रिकेट. सूरज खेडेला माहिती आहे की कशा पद्धतीने गेअर शिफ्ट करावा, कशा पद्धतीने डिफेन्स करावं. आक्रमण आणि डिफेन्स तुमच्याकडे ठासून भरलेलं पाहिजे. त्यामुळेच प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्हाला बॅटिंग करता येते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सूरज केणे हा फार महत्त्वाचा ठरला. पवन केणे हा 0वर बाद झाला.
2 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात असताना सध्याची स्थिती जर पाहिली तर 3 गडी बाद 17 धावा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप मध्ये भावेश नाईक येतील तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी सचिन हिराजी नाईक हा धारावी गावचा हिरा आहे ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेटपासून सुरुवात केली आणि बघता बघता टेनिस बॉल क्रिकेटचा एक महत्त्वाचा खेळाडू ठरला. ग्रामीण क्रिकेटचा एक वन ऑफ द फायनेस्ट कॅप्टन म्हणून ओळखला जातोय सचिन नाईक. स्लॉक स्वीप केला जातोय शॉर्ट स्पिअर लेग रिजन मध्ये सोहेल पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना संयम आक्रमण या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. षटकार लगवला होता पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर सूरज केणीचा षटकार त्यानंतर 3 बॉलमध्ये 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग सुरू आहे टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आणि त्याचा सामना करण्यासाठी राहुल केणे. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून डाऊन द ग्राउंड चेंडू होतोय फरार. शेवटच्या बॉलवर येतोय राहुल केणेच्या बॅटमधून चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा धाव फलकावर लागलीत. 2 षटकांचा खेळ संपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. लेन बॉलला पिक केला समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे 34 धावा. 18 बॉल 34 धावा मॅच ऑन आहे. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत मनाला प्रफुल्लित करतं संगीत मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. रोहित गुप्ता हे दोन्ही जे आमचे मित्र येथे विराजमान झालेत ते घनसोली या गावातून येथे विराजमान झालेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. आणि आज अलंकार तांडेल यांचा जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना देखील आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने कुशल जय गणेश 11 सारसोले संघाच्या वतीने आणि व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. अलंकार तांडेल आपल्या जीवनात येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आणि यशाचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे मॅक्सवेल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय 23 धावा 3 गडी बाद. आता 18 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज अभिमन्यू भोईर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर पवन केणीला बाद केले होते आणि 2 धक्के दिले होते. आता कमबॅक करावा लागेल. हे ओव्हर देखील फार महत्त्वाची असणार आहे. हे षटक इम्पॉर्टंट असणार आहे. सूरज केणी स्ट्रायकेंडवर येत असताना यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेट रिजन मध्ये हवा के साथ साथ घट्टा के संग संग धावा मिळतील 6 रन. आशा सोडायची नसते निराशा करायची नसते. स्वतःला सावरावायचं असतं स्वतःला सांभाळायचं असतं. या मॅचमध्ये तेच करत असताना अडचणीच्या काळामध्ये सूरज केणेने आपली धमक आपली चमक आणि आपला क्लास दाखवत असताना षटकार लगवला आहे. टीमची धावसंख्या 29 57 धावांचा पाठला करत असताना स्विचिटचा फटका काय फटका लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अगदी गोलंदाजाच्या माइंडसेटने खेळणारा हा आणखीन एक लाजबाब दर्जेदार चौकार. सूर्य मावळलाय पण या मैदानाच्या आतमध्ये सूरज तळपलाय. त्याचं नाव आहे सूरज केणे. काय बॅटिंग करतोय. आपल्या टीमसाठी 6 बॉलमध्ये 19 धावांची एक झंझावत खेळी करत असताना टीमची धावसंख्या 33 वर 3 गडी बाद. 33 धावा 3 गडी बाद 57 धावांचा पाठला करत असताना उर्वरित अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. हा सामना होता कुठे हा सामना आला कुठे हेच आहे क्रिकेट. म्हणूनच म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेटचे 2 अव्वल संघ एकमेकांच्या विरोधामध्ये.
अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब वर्सेस वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. अगदी स्ट्रेट बॅटने खेळ आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगली फलंदाजी म्हटलं लागेल सूरज केणेच्या माध्यमातून. म्हणूनच म्हटलं जातं की या मॅच मध्ये सूरज केणे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय असं म्हटलं जातं की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे आणि सेन्सिबल क्रिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सूरज केणेने ते दाखवलंय. चौकार षटकार तो लगवतो, त्याबरोबर सिंगल डबलचा देखील खेळ करतोय. एक चांगली रणनीती आखत असताना, चांगली पार्टनरशिप होत असताना या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून राहुल केणे, सूरज केणे हे 2 बॅटर स्लॉक केला आहे. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. येस, बोल्ड झाला. अगदी असं वाटलं होतं की हा बॉल बॅटला बरंच झालाय. विकेटचं होते पतन, आणखीन एक विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद होत असताना आणि फलंदाज राहुल केणे बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार. इंदोरची स्पर्धा BMW स्पोर्ट्स बाईक आपल्या नावी केली. ग्रामीण धमाकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब बाईक पटकवली. म्हणजेच हा खेळाडू हा श्रीमंत खेळाडू मानला जातोय. गोरसई टीम जर विचार केला तर भिवंडीतील एक छोटंसं गाव मानलं जातं. त्या गावामध्ये एक परंपरा आहे की दरवर्षी त्यांचं तलाव जे आटवलं जातं आणि तिथून मासेमारी केली जाते. ते वाकळण गावामध्ये होतं खऱ्या अर्थानं. पण हा गोरसई ब संघ आहे. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 34 वर 4 गडी बाद. सूरज केणे, भावेश पवार हे 2 खेळाडू देखील पाहायला मिळते. सचिन म्हात्रे यांचं आगमन झालं. आमचे खूप चांगले समालोचक. आणखी एक हिंदीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. भावेश पवार, धीरज बोईर वर्सेस भावेश पवार अशी जोडी पाहायला मिळते. बॅटल पाहायला मिळते. स्टेट बॅटे खेळले, खडे खडे खेळले आहेत. कव्हर रिजन मध्ये खूप चांगला टायमिंग पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे 35-35 या आकड्यावर. 22 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित जर पाहिलं तर 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल 22 धावा. मॅच ऑन आहे. जर विकेट प्राप्त झाली तर धारावे टीम कमबॅक करू शकतो आणि ही जोडी जर राहिली तर नक्कीच हे डोकेदुखी ठरेल. सूरज केणे शेवटचा बॉल आहे. धीरज बोईर 1 विकेट प्राप्त केली. राहुलला बाद केलं. 2 ओव्हर आतापर्यंत हा दुसरं षटक हाताळत असताना इथे पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 21 धावा, 3 गडी बाद केले धीरज बोईरने आणि षटक क्रमांक तिसरं संपले गेले. 35 धावा, 4 गडी बाद. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 11 धावा कराव्या लागतील. लोकनेते चषक या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स पाहायला मिळतोय बघा. किती ते चेंडू वळण घेतलाय. टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा, 4 गडी बाद. चे प्रोपरायटर खूप चांगले हिंदीतले समालोचक आहेत सचिनजी म्हात्रे सर आणि त्यांचा सुपुत्र तनुष देखील आमच्या सोबत आहे. वेलकम सरचे स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा आज या स्पर्धेकडे. त्याचा औचित्य आहे लोकनेते चषक. नवी शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 5वी रजनी आज आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 40+ पासून ही स्पर्धा सुरू झाली होती. मान्यवरांचे शुभ हस्ते लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि बघता बघता ग्रामीणचे 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. 40+ फॉर्मॅटमधील धारावे टीमने ती चॅम्पियनशिप पटकावली. 40+ धारावे टीम. चला मॅचला होती सुरुवात. भावेश पवार फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश नाईक. भावेश वर्सेस भावेश असा कडा मुकाबला. नाईक वर्सेस पवार
पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुल टॉस मिस केलाय. प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. पण भावेश पवार ज्या ज्या वेळेस फलंदाजीसाठी येतो ते काम असतो, शांत असतो. डोक्यामध्ये अगदी त्याचा विजन क्लिअर असतो की आम्हाला कशा पद्धतीने अटॅक करायचा आहे, कशा पद्धतीने डिफेन्स करायचा आहे. फटका चांगला आहे. फटका हवेत आहे. फेकलाय. भावेश पवारच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लेन बॉलला पिक केलाय. फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषी पलीकडे. इक्वेशन बदललंय. इक्वेशन येऊन ठेपलंय. ते म्हणजेच 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. भावेश पवार वर्सेस भावेश नाईक अशी बॅटल कॉन्टेस्ट पाहायला मिळते. यावेळेस घुटना टेक्स तमाशा देख. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेरे हर वार का पलट वार हूं मैं. भावेश पवार हूं मैं. षटकार. 6 धावा. पाहिलं जाईल कशा पद्धतीने भावेश पवारचा स्ट्रोक लगावलाय. अफलातून स्ट्रोक. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पाहू शकता. मॅचचं इक्वेशन बदललंय. शफल होऊन फेकलाय सीमारेषी पलीकडे. भावेश पवार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. हा खेळाडू 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावर येतोय आणि ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येतो त्या वेळेस गोलंदाजाचा खरदंडकार ठरतोय. म्हणूनच या खेळाडूला प्राऊड ऑफ भिवंडी म्हटलं जातं. भावेश पवारची पॉवर हिटिंग बॅटिंग पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. लाजवाब खेळ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्विच हिट. फटका फसलाय. इक्वेशन बदललंय. 8 मध्ये 10 करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये डावपेच आखत जात असताना भावेश पवार भावेश नाईक अशी बॅटल पाहायला मिळते. धारावे वर्सेस गोरसई या दोन्ही टीमचा उल्लेख केला जातोय. ग्रामीण क्रिकेटचे नंबर 1 संघ मानले जातात. बिग बॅश ग्रामीण धमाका मागच्या हंगामामध्ये धारावी जिंकली होती. यावेळेस या हंगामामध्ये गोरसई बी ने दाखवलाय. फेकलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है. भावेश पवारच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ऍक्शन. कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय. अगदी तिन्ही स्टंप सोडले होते. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. वा बाई वा काय बॅटिंग. 4 धावांची आवश्यकता. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपला गेलाय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे फक्त 3 धावा. कुमार 11 तुर्बे टीमने टॉस जिंकलाय. तुर्बे टीम आपला निर्णय भूषण पाटील लगेचच निर्णय कळवायचा आहे. ही मॅच संपल्या. गोलंदाजी करण्याचा निर्णय. ही मॅच संपल्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. लक्षात घ्या. भूषण पाटील आणि बॅटिंगसाठी भूमी 11 बोनकोटे टीम मैदानामध्ये उतरेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चर्चा केली जाते आज बिग धमाका. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटचे अव्वल संघ आज या लॉटमध्ये खेळताना दिसेल. पहिला सामना आपण पाहिला तर गोटिली वर्सेस ऐरोली हा देखील सामना पाहायला मिळाला. गोटिली टीमने तो सामना जिंकला. स्वराज मात्रे ठरला होता प्लेयर ऑफ द मॅच. दुसरी मॅच अगदी अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब संघ त्यांच्या विरोधामध्ये वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीम. त्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला आतापर्यंत भावेश पवारचा आणि सूरज किणेचा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीचा एक गोलंदाज कमतरता जाणवते आज धारावी टीमच्या स्क्वॉड मध्ये. तो म्हणजेच विकी भोईरची कमतरता जाणवते. आज विकी भोईर असल्यास तर अजूनही मॅचनं मजा आली असती. हा अजूनही सामना कडा मुकाबला पाहायला मिळाला असता. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना विशाल भोईर सामना स्पीडअप करा.
तुर्बे टीम हा सामना संपल्या आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आयोजनाच्या वतीने वारंवार या सूचना दिल्या जातात. वेळ फार महत्वाचा आहे. इथे देखील फटका सजवला जातोय, चेंडू जातोय मिड ऑन रिझन मध्ये. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 धावांची आवश्यकता आहे. सूरज केणेची काय अफलातून खेळी पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सूरज केणेने केली आज. बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर संदेश 8 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. संदेश केणे लवकर बाद झाला. पवन केणे शून्यावर बाद झाला. हे दोन्ही बॅटर लवकर बाद झाले होते. म्हणजे 2 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली होती, पण त्यामध्ये कमबॅक केलं. राहुल बरोबर एक पार्टनरशिप केली आणि फटका चांगला आहे. हा सामना झालाय फिनिश. अरविंद दादा ठाकूर 11 गोरसई ब संघाने हा सामना जिंकला आहे. वेल प्लेड टीम गोरसई आणि हार्डलक टीम धारावी. दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील, लक्षात घ्या. धारावी टीम आणि गोरसई टीम. चला नेक्स्ट मॅच आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स मध्ये केलं जाईल. बदल ऐकूया रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सर येथील मायक्रोफोनवर ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं रेडिओमध्ये चांगलं काम केलं आणि समालोचन क्षेत्रात देखील अनेक आमच्यासारख्या समालोचकांना घडवलं. अगदी समालोचन कसं करावं, फिल्डिंग पोझिशन काय असते या